आपण जर बघाल तर 1978 मध्ये जेव्हा शरद पवार काँग्रेसपासून वेगळे झाले आणि काँग्रेस युनायटेड नावाच्या या एक प्रकारे जिंकून येणाऱ्या नेत्यांचं एक गठबंधन होतं. त्यामध्ये जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांना जिंकण्यात यश आलं केवळ 69 जागा आणि जनता पार्टी होती तेव्हा 99 जागा जिंकली होती. आणि गठबंधनच्या सरकारमध्ये शरद पवार जे ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि तब्बल 1 वर्ष 214 दिवस त्यांनी मुख्यमंत्रीच्या रूपात महाराष्ट्राची सेवा केली. त्याच्यानंतर 112 दिवसांचा राष्ट्रपती रूल पण लागलं महाराष्ट्रात. त्याच्यानंतर जे इलेक्शन झाले 1980 ला, त्यात पण एक काँग्रेस युनायटेड ज्याला शरद पवार लीड करत होते त्याला जागा जिंकण्यात यश आलं फक्त 47. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधीच्या अंडर जी काँग्रेस होती त्याला 186 जागा जिंकण्यात यश आलं होतं. 186 म्हणजे जोक नाहीये. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर 1985च्या निवडणुकीत सुद्धा ज्या काँग्रेस सोशलिस्टचा शरद पवार एक लीड करत होते त्याला सुद्धा केवळ 54 जागा जिंकण्यातच यश आलंय. आणि दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधीच्या अंडर जी काँग्रेस होती तिला 161 जागा. म्हणजे तेव्हापासूनच शरद पवार एक प्रकारे आपला जो फेवरेट नंबर आहे 50 त्याच्या अराउंडच फिरत राहिलेले आहेत. म्हणजे हे आजचं काही नवीन नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की काँग्रेसच्या बाहेर राहून आपलं काही होऊ शकत नाही, काँग्रेससारखं संघटन आपल्याकडे नाहीये, तेव्हा काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला नेतृत्व करण्याचा महाराष्ट्रात एक प्रकारे शरद पवारांनी निर्णय घेतला. आणि 1988 सालाला ते नंतर जी निवडणूक झाली 1988 नंतर जी निवडणूक झाली त्यात शरद पवारांनी काँग्रेसला नेतृत्व दिलं. आणि पहिल्यांदा म्हणजे शरद पवारांनी ज्या काँग्रेसला नेतृत्व दिलं त्या काँग्रेसनं पहिल्यांदा महाराष्ट्रात बहुमत आपलं गमावलं. 141 जागा फक्त काँग्रेसला जिंकण्यात यश आलं. आणि त्या गठबंधनच्या सरकारमध्ये जे इंडिपेंडंट कॅन्डिडेट्सनी जेव्हा काँग्रेसला सपोर्ट दिला आणि सरकार स्थापन झाली त्याच्यात शरद पवार मुख्यमंत्री झाले. आणि 2 वर्ष 364 दिवस त्यांनी मुख्यमंत्रीच्या रूपात महाराष्ट्रात काम केलं. आणि त्याच्यानंतर ते सेंटरमध्ये जाण्यासाठी डिफेन्स मिनिस्टर जेव्हा त्यांना पद मिळालं तेव्हा सुधाकर राव नाईक म्हणजे आपल्या एक लॉयल माणसाला मुख्यमंत्री करून ते सेंटरमध्ये गेले. आणि लगेच 2 वर्षानंतर म्हणजे 1993 ला परत महाराष्ट्रात आले आणि तिसऱ्यांदा 2 वर्ष तब्बल 8 दिवस मुख्यमंत्री या पदावर राहिले. म्हणजे या पूर्ण कालखंडामध्ये एकदाही म्हणजे हे लास्ट टाइम आहे त्यांनी मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले. म्हणजे या तिन्ही कालखंडामध्ये शरद पवारांना एकदाही आपलं 5 वर्षाचं कार्यकाळ पूर्ण करता आलेलं नाहीये. म्हणजे ज्या माणसाला म्हटलं जातं की शरद पवार म्हणजे या महाराष्ट्रातल्या मातीला ओळखतात, जिल्ह्याचं राजकारण शरद पवारांना कळतं. ज्येष्ठ शरद पवारांना एकदाही आपल्या 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाहीये. त्याच्यानंतर ऍक्च्युली देवेंद्र फडणवीस हे एक ह्यांच्यानंतर आपले वसंतराव नाईकांनंतर पहिले मुख्यमंत्री झाले ज्यांनी 5 वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला. म्हणजे देवेंद्र फडणवीस जो की जेव्हा आपले शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा तब्बल 8 वर्षाचं बाळ होतं. त्या व्यक्तीने नंतर येऊन 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ केलाय आपल्या सीएमच्या पदावर. आणि शरद पवारांना ते जमलं नाहीये. आणि हे सत्य गोष्ट हे मी नाही म्हणत आहे, हे डेटा म्हणतोय. डेटा आपल्याला स्वीकारावा लागतो, हे हार्ड फॅक्ट आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा काँग्रेस फोडून जेव्हा त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, आपली एक पार्टी इस्टॅब्लिश केली, राष्ट्रीय आपली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाची, तेव्हा त्या पार्टीला जेव्हा त्यांनी लीड केलं, जेव्हा त्या पार्टी सोबत पहिली निवडणूक लढली तेव्हा 1999 साली त्यांना सीटा जिंकण्यात यश आलं 58. त्याच्यानंतर 2004 ला जी निवडणूक झाली तेव्हा 71 जागा एनसीपीने जिंकल्या आणि हे की हायेस्ट एव्हर नंबर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जागा शरद पवारांना आणि त्यांच्या एनसीपीला आजपर्यंत जिंकण्यात यश आलेलं नाहीये. त्याच्यानंतरची 2009 ची निवडणूक 62 जागा, 2014 ला 41 जागा, 2019 ला 54 जागा आणि आज 2024 मध्ये तर केवळ आणि केवळ 10 जागा शरद पवारांना जिंकण्यात यश आले. म्हणून शरद पवार जेव्हा म्हणतात ना की अमित शहा आणि एक प्रकारे ते इंदिराचं जे कंपॅरिझन त्यांनी केलेलं आहे तेव्हा मी म्हणतो की अजूनही अमित शहा शरद पवारांना कळालेले नाहीये. कारण की तुम्ही अमित शहाचं इलेक्टोरल सक्सेस जर बघाल, ज्या प्रकारे त्यांनी 2014 ला बीजेपीचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं, म्हणजे 2014 ते 18 या कालखंडामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू अँड काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, तब्बल 13 राज्यांमध्ये एकतर बीजेपीनं स्वतःच्या बहुमतानं किंवा गठबंधनमध्ये सरकारमध्ये
प्रवेश करण्यात सक्सेस मिळवली आहे किंवा सरकार स्थापन करण्यात अमित शहाच्या नेतृत्वामध्ये बीजेपीला यश मिळालेलं आहे. म्हणजे एक अमित शहा जे 13 राज्यात बीजेपीला यश मिळवतात, यश मिळवून देतात आणि केवळ या राज्यातच नाही, 2014ची तुम्ही निवडणूक, लोकसभेची निवडणूक जर बघाल आणि ऑब्झर्व्ह केलाय तुम्ही त्याचा डेटा, आणि अनेक पॉलिटिकल अनालिस्ट हे बार बार सांगतात की अमित शहा जर बीजेपीत नसते ना, तर 2014ला नरेंद्र मोदी कधीही विजयी होऊ शकले नसते. नरेंद्र मोदीला बनवण्यात अमित शहा यांचा एक मोठा रोल आहे, बीजेपीचं संघटनात्मक ताकद वाढवण्यात. कारण की 2014च्या पहिला सुद्धा हिंदुत्व बीजेपीचा नॅरेटिव्ह होताच आणि 2014च्या नंतरही आहे, पण त्यात बदल अमित शहा या व्यक्तीने घडवलाय. कारण की संघटन कसं असतं, त्या संघटनाला कसं शेप दिलं जातं आणि एका पार्टीला पूर्ण देशभरात संघटनात्मक रूपानं कसं एक धाग्यात बांधलं जातं, हे अमित शहाने करून दाखवलेलं आहे. आणि शरद पवारांना अजूनपर्यंत बहुमतानं महाराष्ट्रात सुद्धा सत्ता स्थापन करण्यात आलेली नाहीये.